नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण चकलीची भाजणी बघत आहोत। त्यासाठी मी 2 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून सुकवून घेतलेले आहेत। तुम्ही रेशनचे नसतील तर जाडे तांदूळ मिळतात, ते धुवून सुकवले तरी चालेल। आणि त्यासाठी आपण 1 किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे, अर्धा किलो आपण मुगाची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ घेणार आहोत। या 3 डाळी चकलीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। बाकी मग तुम्ही बरेच लोक फक्त पोहे फक्त डाळवर घालून करतात, तर इथे मी 200 ग्रॅम पोहे घेतले आहेत, 100 ग्रॅम ज्वारी घेतली आहे आणि 50 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे। हे आपलं भाजणीचं साहित्य आहे आणि मसाले आहेत। तर आपण आता सुरुवात करूया। मी मोठी कढई ठेवली आहे। 2 किलो तांदूळ असल्यामुळे आपल्याला 3 बॅचमध्ये थोडे थोडे करत भाजायचे आहेत। तांदूळ चकलीचे खूप व्यवस्थित भाजले तर चकलीची भाजणी छान होते, चकली छान होते। शिवाय आपलं पीठ हे फ्रीजच्या बाहेर म्हणजे डब्यामध्ये अगदी वर्षभर छान राहतं। त्यामुळे हे तांदूळ तुम्ही 2-3 बॅचमध्ये असे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। 7 ते 8 मिनिट तुम्हाला मीडियम गॅसवर हे सर्व तांदूळ भाजण्यासाठी लागतील। सुरुवातीला कढई कडकडीत गरम करून घ्यायची आणि तांदूळ भाजायला सुरुवात करायची। यानंतर आपण हरभऱ्याची डाळ मी एकदाच टाकलेली आहे, ती सुद्धा कढई छान तापलेली असल्यामुळे अगदी मीडियम गॅसवर डाळीला थोडे थोडेसे हलकेसे असे छोटे छोटे टिपके डाग पडेपर्यंत आपण ही डाळ भाजून घ्यायची आहे। भाजणीवरच आपल्या चकलीचा खमंग खुसखुशीतपणा अवलंबून असतो। डाळ आता मी काढून घेते आहे, ही सुद्धा मी 3-4 मिनिट भाजून घेतलेली आहे। मुगाची डाळ एकदम पातळ असते, हिला अगदी पटापट आपण हलवत ही सुद्धा 2-3 मिनिट छान भाजून घ्यायची आहे। प्रत्येक धान्याचा असा वेगळा असा सुवास येतो, आपल्याला समजतं भाजलेला आहे। तर आपण मुगाची डाळ भाजताना सुद्धा पटापट हात हलवत 2-3 मिनिट भाजून घ्यायची आहेत। उडदाची डाळ मी आता टाकलेली आहे। उडदाची डाळ थोडीशी अकसते आणि तिचा रंग सुद्धा थोडासा तांबूस होतो, इतपतच भाजायचे आहे। ज्वारी साबुदाणे आता एका पाठोपाठ एक आपण ज्वारी सुद्धा कढई छान तापलेली आहे। खूप तुम्ही भाजाल तर त्याच्या लाह्या बनतील, त्यामुळे थोडी तांबूस झाली की काढून घ्यायची आहे। साबुदाणे सुद्धा हलके फुलल्यासारखे दिसतात। अशा पद्धतीने आपण सगळं धान्य छान भाजून घ्यायचं आहे। पोहे थोडेसेच गरम करायचे आहेत आपल्याला, हाताने आपण ते चुरून पाहायचे आहेत। चुरले गेले म्हणजे ते भाजलेत असं समजायचं आणि काढून घ्यायचे। पोहे सुद्धा थोडेसे आकसतात। सगळी धान्य आपली छान भाजून झालेली आहेत। आपण आता यातला गरम मसाला बघूया। गरम मसाल्यामध्ये मी 100 ग्रॅम धने घेतलेले आहेत, 50 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत, 25 ग्रॅम ओवा, लवंग, दालचिनी, काळी मिरी हे 3 जिन्नस प्रत्येकी 1-1 तोळा घ्यायचा आहे। यामुळे चकलीला अगदी खमंग वास येतो। आपल्याला कुठलाही रेडीमेड मसाला टाकावा लागत नाही, फक्त लाल तिखट, मीठ, तीळ वगैरे टाकून तुम्ही चकली बनवू शकता। आणि कोणतीही रेसिपी बनवा, या पिठाची थालपीठं बनवा, वडे बनवा, अगदी छान होतात। तर धने कडकडीत कढई गरम झालेली असल्यामुळे 2 मिनिटात मी धने जिरे काढून घेतलेलं आहे। हलकंसं आपल्याला त्याचा सुवास यायला लागला की काढून घ्यायचं आहे। मग सुरुवातीला दालचिनी टाकली, त्यामध्येच आपण लवंग, काळी मिरी टाकून घ्यायची आहेत आणि शेवटी आपण ओवा नुसता कढईमध्ये टाकून ठेवायचा, कारण कढई खूप तापलेली आहे, ओवा जास्त जळून द्यायचा नाही। अशा पद्धतीने आपण सगळे जिन्नस छान भाजून घ्यायचे आणि सर्व धान्य मी पेपरवर पसरवून ठेवले आहेत फॅनखाली। कढईमध्ये किंवा ताटामध्ये धान्य काढू नका, त्याला पाणी सुटतं। हे असं पंख्याखाली सर्व धान्य पसरवून ठेवायचं आणि सारखा चमचा फिरवून ते एकसारखं मिक्स करायचं, म्हणजे त्याच्यातली गरम वाफ निघून जाते आणि ओलसरपणा येत नाही। आणि हे सगळं छान थंड झालं की आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचं। तुम्ही त्याच दिवशी दळायला न्या किंवा दुसऱ्या दिवशी दळायला न्या, एकदा भाजणी आपली चकलीची भाजणी छान भाजली ना, तुम्ही केव्हाही दळून आणू शकता आणि वर्षभर चकल्या करू शकता। अशा पद्धतीने ही चकलीची भाजणी आपली तयार झालेली आहे। आता मी ही पिशवीत भरून डब्यात ठेवली आहे, दळून आणणार आणि पुढच्या भागामध्ये चकली करणार। तर पुढचा भाग नक्की बघा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। या दिवाळीमध्ये अशा भाजणीची चकली बनवून पहा। पोह्याची आणि तांदळाची तर आपण एरवीसुद्धा करू शकतो, पण या चकलीची चव वेगळीच असते। भेटू पुन्हा, धन्यवाद।